हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे वयाच्या पलीकडचं रहस्य. समीरला पहिल्यांदा ती दिसली ते कॉलेजच्या वाचनालयात. पांढरा शर्ट, साधी जीन्स, केस मागे बांधलेले, पण चेहऱ्यावर मात्र एक अतिशय शांत आणि अवर्णनीय आत्मविश्वास. समीरच्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणाला पाहून त्याचं मन पूर्णपणे हरखून गेलं होतं. तिचं नाव सिया. सिया कमी बोलणारी, पुस्तकात रमणारी. समीर तर उलट, मित्रांमध्ये मिसळणारा, प्रत्येक गोष्टीत उत्सुक आणि सगळ्यांना मदत करणारा. या दोघांचा काही संबंध जुळेल असं वाटत नव्हतं, पण समीरला तिच्याकडे ओढ वाटत होती. आठवड्यानंतर आठवडे तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. कधी पुस्तकं आणताना, कधी पेन देताना, कधी मुद्दाम तिच्या जागेजवळ बसताना. सिया मात्र नम्र स्मित करत बोलायची, पण अंतर ठेवायची. समीरला ते जाणवत होतं. एक दिवस त्याने धैर्य गोळा करून विचारलंच, सिया, आपण मित्र होऊ शकतो का? ती काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. तिच्या नजरेत एक विचित्र भीती आणि शांतता एकाच वेळी दिसत होती. समीर, काही नात्यांना शब्द देणं माझ्यासाठी अवघड आहे, ती शांतपणे म्हणाली. समीर गोंधळला, पण मागे हटणाऱ्यांपैकी तो नव्हता. तो तिच्याजवळ राहू लागला, दुरून योग्य अंतर ठेवून, पण सातत्याने. तिला कळावं की तो तिचं मन, तिचं अस्तित्व समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे. असंच 2 महिने गेले. हळूहळू सियाच्या मनातला तटबंदीची भिंत तुटू लागली. ती हसून बोलू लागली, कधी आपल्या आयुष्याबद्दल 2-4 वाक्य सांगू लागली. पण एक विचित्र गोष्ट कायम राहिली. ती कधीच आपल्या कुटुंबाबद्दल बोलत नसे, ना भूतकाळाबद्दल. एक संध्याकाळी समीरने तिला चहा पिण्यासाठी नेलं. शहराच्या टोकाला एक शांत टेकडी होती. सूर्यास्त, मंद वारा, दूरवरचे दिवे, अगदी चित्रपटातील दृश्यासारखं. समीरच्या मनातलं दडलेलं प्रेम आता थांबायला तयार नव्हतं. सिया, मला माहिती आहे, तू काहीतरी लपवतेस, पण मी तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम करतो, तो म्हणाला, आवाज किंचित थरथरत. सियाने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि अचानक तिच्या डोळ्यात पाणी आलं. समीर, तू माझ्यावर प्रेम करतोस हे खरं आहे, पण तू ज्या व्यक्तीवर प्रेम करतो आहेस ती मी नाही. किमान तू समजतोस तशी मी नाही, ती थरथरणाऱ्या आवाजात म्हणाली. समीर हादरला. सियाने शांत श्वास घेतला. मी दिसते तेवढी वयाने लहान नाही. मी तुझ्यापेक्षा 25 वर्ष मोठी आहे. समीरचे हात थंड पडले. काय? पण कसं शक्य आहे? तिच्या चेहऱ्यावर एक खोल, वेदनादायक शांतता पसरली. 1200 वर्षांपूर्वी मी एका गुप्त वैद्यकीय संशोधनात सहभागी झाले होते, ती म्हणाली. वृद्धत्व थांबवणाऱ्या औषधांचा प्रयोग. सुरुवातीला ते यशस्वी झालं. माझं वृद्धत्व जवळपास थांबून गेलं, पण त्याचे दुष्परिणाम. माझं आयुष्य थांबल्यासारखं झालं. मित्र, कुटुंब, एक करून सगळे पुढे गेले आणि मी मात्र तिथेच राहिले. क्षणभर शांतता. आज मी 50 वर्षांची आहे समीर. तुझ्यासमोर उभी आहे ते 25 वर्षाची सिया नाही. एकेकाळी तरुण होती, पण आता काळात अडकून पडलेली स्त्री. समीरचे डोळे मोठे झाले, पण त्याचं मन विचलित झालं नाही. तो शांतपणे तिच्याजवळ सरकला. सिया, वय म्हणजे फक्त एक संख्या आहे. तुझ्यातील व्यक्ती, तुझं मन, ते खरी सिया आहे आणि मला तीच आवडते. सिया त्याच्याकडे पाहत राहिली. जणू इतकी वर्ष कोणीही तिच्याशी असा निष्कपट भाव ठेवला नव्हता. पण समीर, माझं भविष्य अनिश्चित आहे.
कधी हे औषध अपयशी ठरेल, कधी माझं शरीर जलद वृद्ध होऊ लागेल, मला स्वतःलाही ठाऊक नाही. समीरने तिचा हात हलकेच धरला. अनिश्चितता सगळ्यांच्या आयुष्यात असते. तू माझ्यापासून दूर राहिलीस तर मीही आयुष्यभर पश्चाताप करत राहीन. म्हणून काय होणार आहे हे नंतर पाहू. आत्ता मात्र मी तुझ्यासोबत आहे. सियाने आपली नजर खाली झुकवली. क्षणभरासाठी तिच्या डोळ्यात कुणीतरी जिवंत असल्याचा प्रकाश उमटला. जणू वर्षानुवर्षांच्या एकटेपणातून तिला पहिल्यांदा आधार मिळाला होता. तिने त्याचा हात घट्ट धरला. त्या शांत टेकडीवर वाऱ्यासोबत त्यांचे श्वास मिसळले आणि त्यांचं आयुष्य जणू नव्याने सुरू झालं. सियाने तिच्या भूतकाळाची भीती स्वीकारली. समीरने तिच्या भविष्याची अनिश्चितता. दोघांनी मिळून त्या दरम्यानचं वर्तमान सुंदर करण्याचा निर्णय घेतला. कधी भविष्य कसं असेल ते कोणाला ठाऊक. कधी त्या संध्याकाळी एका थरथरणाऱ्या सत्यामागून दोन मनं एकमेकांजवळ आली आणि वर्षानुसारी धावणारा काळ थोडा वेळ थांबून त्यांना हसला. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.